सर्वांना खूप खूप नमस्कार. मित्र हो, दिशा आणि उपदिशा शिकवताना मुलांच्या काही संकल्पना लक्षात राहत नाही. परंतु आज आमच्या शाळेत आम्ही हा प्रात्यक्षिकाद्वारे मुलांची ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. तर आपण बघूयात का हे मुलं आता दिशांची ओळख कशी देणार आहेत. तर प्रत्येक मुलाला आपली दिशा ठरवून दिलेली आहे आणि त्यांना एक सूत्र दिलेलं आहे. तो सूत्र आहे म्हणजे पु वा द ने प वा उ ई या उक्तीप्रमाणे मुलं आपोआप ते आपणास सांगणार आहे. तर आपण जाणून घेऊयात काय आहेत त्या दिशेसंदर्भात. नमस्कार, मी आहे सुरी. हा हा आहे सूर्य. आपल्याला माहीत आहे सूर्य हा एकाच ठिकाणी स्थिर आहे, तो फिरत नाही. सूर्याच्या अवतीभोवती इतर ग्रह फिरत असतात. जसा पृथ्वी हा आपला एक ग्रह आहे, तो या सूर्याभोवती फिरतो. नमस्कार, मी आहे चंद्र. मुलांना आपल्याला माहीत आहे की चंद्र हा आपल्याला रात्री दिसतो. यानंतर आपल्याला सर्व आपल्या दिशा मुलं आपणास सांगणार आहेत. तर त्याचा आपण इथे परिचय करून घेऊयात. नमस्कार, मी आहे पूर्व. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. व्हेरी गुड. सूर्य हा पूर्व दिशेला उगवतो. यानंतर आपण याची विरुद्ध जी दिशा आहे ती बघणार आहोत. नमस्कार, मी आहे पश्चिम. माझ्या दिशेला सूर्य मावळतो. व्हेरी गुड. आपणास माहीत आहे की सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो. या झाल्या दोन मुख्य दिशा. आणखीन आपण दोन मुख्य दिशांची ओळख करून घेऊयात. नमस्कार, मी आहे दक्षिण. माझ्या विरुद्ध दिशेला उत्तर उगवतो. नमस्कार, मी आहे उत्तर. आपण पाहिलं की या चार मुख्य दिशांनी आपापली ओळख करून दिलेली आहे. परंतु या चार दिशांव्यतिरिक्तही आपल्या आणखीन चार उपदिशा असतात. तर आपण त्यांची माहिती करून घेऊया. नमस्कार, मी आहे आग्नेय. नमस्कार, मी आहे नैऋत्य. नमस्कार, मी आहे वायव्य. नमस्कार, मी आहे ईशान्य. नमस्कार, मी आहे शुक्र ग्रह. तर आपण पाहिलं की उपदिशांनीही आपापली माहिती योग्य पद्धतीने दिलेली आहेत. अशा आपल्या चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा अशा एकूण 8 दिशा ह्या मुलांनी व्यवस्थित इथे आपल्याला सर्वांना दाखवलेल्या आहेत. आणि प्रात्यक्षिकाने ही मुलांना संकल्पना कायमस्वरूपी स्मरणात राहिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की सूर्य हा फिरत नाही, तो एका जागेवर स्थिर आहे. आणि पृथ्वी